तर पारमितामध्ये अधिष्ठान जे आहे, अधिष्ठान म्हणजे इंग्लिशमध्ये डिटर्मिनेशन आणि त्याला मराठीमध्ये आपण घेतो की निर्णय किंवा निश्चय. एखादा एखाद्या कामाला पूर्ततेसाठी नेण्यात येणारा निर्णय किंवा निश्चय याला अधिष्ठान म्हणतो आपण. तर हे जे फॅक्टर आहे अधिष्ठान हे व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट कारण की याच्याशिवाय इम्पॉसिबल आहे प्रॅक्टिस. ओके. तुम्ही बघा की काल मी ग्रुपमध्ये वन मेसेज सुद्धा टाकले की अ, तुम्ही सकाळी तुमचं हे ना म्हणजे मॉर्निंग सेशन जॉइन करणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके. कारण की तुमची जी प्रॅक्टिस आहे स्लोली, स्लोली, स्लोली ही अ, पाहत आणि फ्रुइशनकडे वळणार आहे. ते म्हणजे मग आणि फलाकडे जात आहे. जर तुम्ही नाही आले तर याच्यामध्ये नुकसान तर तुमचंच आहे. कारण की डे बाय डे आपण जर प्रॅक्टिस नाही केली, रिस्ट्रेन नाही केलं, तर इनडायरेक्टली आपल्या मनामधले दुर्गुण हे कामच करत राहतात कंटिन्यू आणि आपल्याला या भवचक्रामध्ये ओढत राहतात. कितीतरी भगवान बुद्धाच्या काळामधलीही उदाहरणं आहेत, की जिथं-जिथं प्रॅक्टिस लो होते, तर त्याचे रिझल्ट्स त्यांनाच भेटत असतात. ठीक आहे. तर यामध्ये अधिष्ठानामध्ये काही फॅक्टर्स आहेत महत्त्वाचे. तर मी काही नोट्स काढलेले आहेत फॉर तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. तर बुद्धवंसा म्हणून एक पुस्तक बुद्धवंसाचर्या पीठक. तर नेट क्रॉनिकल आहे ते. म्हणजे जुनं बुक आहे खूप. तर यामध्ये सारे सुमेधा जे होते, बोधिसत्व सुमेधा, तर त्यावेळेस ते ज्यावेळेस दीपंकर बुद्धांच्या समोर जातात, त्यावेळेस ते ती ही गाथा म्हणतात. यथापि पप्पतो सेलो अचलो सुप्पथितो न कंपत्ति भूसावेथि शक्यतेन वा तिष्ठति तथेच त्वमपि अधिष्ठाने सर्वदा अचलो भव अधिष्ठा परिणामं गन्तवा संबोधिहं पापोनसि. तर याचा अर्थ असा आहे की जसं की एखादा पर्वत असतो, एखादा दगड असतो, तो एकदम स्थित आणि स्थिर असतो. कितीही हवा आली, कितीही पाणी आलं, काही आलं, तर तो त्याच्या जागीच एका ठिकाणी स्थित असतो. तर आपण सुद्धा आपल्या निश्चय आणि निर्णय क्षमतेवर त्या दगडाप्रमाणेच एका ठिकाणी राहिलं पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला जी स्वजागृती आहे, ती प्राप्त व्हायला सुरुवात होईल. तर स्थिरता आणि स्तब्धता तुम्ही जर तुमच्या निर्णयामध्ये ठेवली, निर्णय बदलतात कारण की दुर्गुण आपल्याला बदलायला लागतात. निर्णय बदलतात कारण की आपण आपल्या आळसाला बळी पडतो. निर्णय बदलून जातात कारण की आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न होते. यामुळं आपले जे निर्णय असतात, निश्चय जे असतात, ते आपले जे अधिष्ठान असतं ते बदलत जातं. आणि ज्यावेळेस आपण हे निर्णय किंवा अ, निश्चयामध्ये किंवा अधिष्ठानामध्ये ज्याला आपण मी अधिष्ठानच शब्द वापरतो, मी इतके शब्द वापरत नाही. ज्यावेळेस आपल्या अधिष्ठानामध्ये अ, ज्याला म्हणतो वीकनेस येते, म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये वीकनेस येते. बॉडीमध्ये वीकनेस का येते? कारण की सम काइंड ऑफ बॅक्टेरिया इन्सर्ट ना, की एखादा परजीवी आपल्या शरीरामध्ये येतो आणि आपली इम्युन सिस्टम त्याच्यासोबत फाईट करते, राइट?
त्याच प्रकारे आपल्या निश्चय अधिष्ठानामध्ये पण एखादा बॅक्टेरिया जो असतो, बॅक्टेरिया म्हणजेच दुर्गुण, हा दुर्गुण घुसून जातो. दॅट टाईम व्हॉट हॅपन, त्यावेळेस आपले जे निश्चय असतो, की ओके, मी हे जे सेशन आहे, मी हे कंप्लीट करणार. मी जे सेशन आहे, मी कंप्लीटली म्हणजे एव्हरी मॉर्निंग अटेंड राहणार. जे दिवसाचे टास्क आहे, मी ते फुल्ली फोकस करून कंप्लीट करणार. दॅट्स स्ट्राँग डिटर्मिनेशन. जीवनामध्ये तोच यशस्वी होत असतो, जो आपल्या निर्णयावर ठाम राहत असतो. त्याच्यासमोर कितीही प्रॉब्लेम्स आले, काही आले, तरी तो हलत नाही. ओके. एक तुम्हाला तो मोहम्मद अली याचं नाव, माईक टायसन. मी काल काही वाक्य काढली होती, की आउट ऑफ आउट ऑफ बुद्धिझम, आउट ऑफ धम्म आहे, बट इट इज अ धम्म. कारण की त्यांचे ओन रिफ्लेक्शन्स आहेत. तो म्हणतो, की आय हेटेड एव्हरी मिनिट ऑफ ट्रेनिंग. I hated every minute of training, but I said, don't quit. Suffer now and live the rest of your life as a champion. Okay. तर आता सगळ्यांना माहिती आहे की माईक टायसन वॉज अ चॅम्पियन. वाय? तो म्हणतो की मी प्रत्येक मिनिटाची जी ट्रेनिंग होती माझी, जी खूप हार्ड ट्रेनिंग्स असतात. आय डोंट नो अबाउट दॅट टू मच. बट कोणताही व्यक्ती जो अ, प्रखर आणि तेजस्वी होत असतो, तो घर्षणामधूनच जात असतो. दिस काइंड ऑफ समथिंग हॅपन ना, बॉडी अँड माइंड सोबत. त्याचं म्हणणं की प्रत्येक मिनिटामध्ये मी दुःखी व्हायचो, सफर व्हायचो त्या ट्रेनिंगमुळे. परंतु त्याच्या मनामध्ये काय यायचं वाक्य, की तो मनामध्येच म्हणायचा, की नाही, सोडून नाही द्यायचंय. आता सध्या तरी त्रास होईल, परंतु संपूर्ण आयुष्य एखाद्या चॅम्पियनसारखं आपण राहू. तर हे जे नावं मोठे होतात जगामध्ये, कोणतीही असो, ओके. हे यांच्या जीवनामध्ये काही ना काही आपला निर्णय आणि सॉरी आपल्या अधिष्ठानावर पक्के राहत असतात. फेलियर लोकं काय असतात? फेलियर लोकं हे ठाम नाही राहू शकत कधीच. एक्सक्यूजेस देतात. एक्सक्यूजेस म्हणजे काय? कारणं दाखवतात. कारणं दाखवणारे कधीही यशस्वी नाही होऊ शकत. यश म्हणजे काय आहे, की सक्सेस म्हणजे व्हॉट? मटेरियल थिंग गेन करणं म्हणजे यश, सक्सेस नसतं. ओके. मोस्टली तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती शांत आहात, फुल डे फुल डे तुम्ही कसं वागत आहात, फुल डे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर किती म्हणजे तुमचं व्यक्तिमत्त्वाचा किती प्रभाव पडतोय. हं. या तर या सगळ्या गोष्टी म्हणजेच तुमचं सक्सेस आहे. देअर इस अ नो स्टेज कॉल्ड एनी सक्सेस और फेल्युअर. इट इस अशा काही कंडिशन्स असतात, की लोकं त्याला सक्सेस आणि फेल्युअर म्हणून देतात. यश आणि अपयश या जगामध्ये अस्तित्वच करत नाही. हा मोठा म्हणून तो यशस्वी, तो छोटा म्हणून तो अयशस्वी. ॲक्चुअली प्रत्येकजण आपापल्या कर्मानुसार आपली जागा घेते. परंतु असं नाही, की प्रत्येक गोष्टच कर्मावर फेकून द्यायची. तुम्ही वर्तमान काळामध्ये प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. आज जर तुम्ही जसं की व्हेरी फ्यू खूप कमी लोकं आहेत जे कंटिन्यू 9 महिन्यापासून, नाही सॉरी, धिस इज 10th 10 महिन्यापासून कंटिन्यू एव्हरी मॉर्निंग आहे. सम ऑफ लाइक 2-3 डेज ऑफ. हं. बट एव्हरेजनं 99% 10 मंथपासून ते रेग्युलर आहे. ते आहे स्ट्राँग डिटर्मिनेशन. नॉट अ जोक. ध्यान इतकं सोपं नाहीये. आपल्याला वाटतं की इट्स व्हेरी ईझी. कारण की आपण आपल्या मनाच्या बिलकुल विरुद्ध काम करायला सुरुवात करतो. ज्या आदती आपण आपल्या मनाला टाकून दिलेल्या असतात, बिलकुल त्याच्या विरुद्ध काम करतो. त्यामुळं आपण सफर होतो. खूप महत्वाचं आहे की आपण कंटिन्यू क्विट नाही करायचं आहे. हं. जसं की अ, त्याला म्हणू आपण सोडून नाही द्यायचं आहे.
एकदा जर निर्णय घेतला, की लॉर्ड बुद्धा होते. भगवान बुद्धांनी त्यावेळेस म्हटलं होतं, की अ, तिथं बसले त्यावेळेस ते बोधिवृक्षाखाली आले. त्यानं वज्रासनावर आलं. त्यानं लॉर्ड बुद्धा भगवान बुद्धाचं अधिष्ठान काय होतं, की जोपर्यंत मला म्हणजे संबोधी प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी या आपण नाही ठेवू शकणार. बिकॉज आपली तेवढी भगवंतांची पारमिता, अधिष्ठानाची पारमिता त्यांनी एका जन्मापासून नाही प्रॅक्टिस केलेली. लाँग, लाँग, लाँग 4 असंख्य कल्प, 1,00,000 कल्प इतकी पारमिता पाहिजे म्हणजे सम्मा संबुद्ध होण्यासाठी. तर हे जे वाक्य आहे, जे आपण म्हणतो की फर्मली आणि स्टेबल रॉक, लाइक रॉक. सो चेकआउट तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. मी मागच्या 1 महिन्यापासून तुम्हाला रिफ्लेक्ट करायला सांगत आहे दरवेळेस. तुम्हाला ओन रिफ्लेक्शन सांगत आहे, की तुम्ही स्वतः चेक करा, की तुम्ही कुठं-कुठं वीक पडले, कुठं-कुठं तुम्ही प्रॅक्टिसला सोडलंय. का म्हणत आहे? मोस्टली स्टार्टला सगळेजण जॉइन होतात ग्रुपमध्ये. त्यांना 1 डे, 2 डे, 3 डे, 5 डे, 8 डे नंतर they see that there is a no result. Why? जेव्हा ते म्हणतात देअर इज अ नो रिझल्ट, देअर इज अ त्यांच्या मनाच्या आतमध्ये त्यावेळेस लोभ वाढलेला असतो. का? कारण की ते ऐकतात, बघतात, की रिझल्ट नाही, रिझल्ट नाही, रिझल्ट नाही. अँड दे हरी म्हणजे त्याला म्हणू की आपण लोभामुळं पळ-पळ करायला लागतात. ते वॉन्ट, आय वॉन्ट, आय वॉन्ट, आय वॉन्ट. ओके. त्यामुळं काय होतं, की ध्यान जे असतं ते लोभ, दोष, मोह च्या विरुद्ध असतं. जर त्या ध्यानामध्येच तुम्ही लोभ आणला, त्या ध्यानामध्येच जर तुम्ही लोभ आणला, तर कुठून तुमचं ध्यान हे निर्विकार होणार आहे? अ, ज्या ध्यानावर ध्यान हे दुर्गुणांना शांत करण्याने रिमूव्ह करण्याची पद्धत आहे. परंतु त्या ध्यानाला वाढवण्यासाठी जर तुम्ही दुर्गुणाचा वापर करणं तर इम्पॉसिबल आहे वाटणार. म्हणून ज्या वेळेस सगळे साधक म्हणतात, की मला हे नाही येते, ते नाही येते. ओके. अ, आपण विचार करायला पाहिजे, की इव्हन भगवान बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमांनी पण 7 वर्ष अथक, अथक प्रयत्न केले. तुम्ही हे नका समजू, की त्यांनी वैदिक पद्धतीचं केलेलं आहे. येस, ते वैदिक पद्धतीचंच होतं. बट इव्हन अलार कलाम आणि उद्धव त्याला सोडल्यानंतर त्यांच्या जवळच तर त्यांनी 8 ज्ञाना प्राप्त केल्या होत्या. ओके. 8 ज्ञान ज्याला म्हणतो आपण हायर कॉन्सन्ट्रेशन, ते त्यांनी तिथंच प्राप्त केलेलं होतं. वी कान्ट से लाइक दॅट ना, की त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. ऑलरेडी इव्हन द स्मॉल एज, आय थिंक 5 इयर और 4 इयर, आय डोंट नो, की रोज ॲपल ट्रीच्या खाली ते बसले असताना ते हवेत उडायला लागले होते बिकॉज ऑफ काय मेडिटेशन पॉवर. ओके. हे मी पोस्ट करून देईल तुम्हाला ग्रुपमध्ये फॉर द प्रूफ. इन दिस डेज पीपल वॉन्ट प्रूफ फॉर दम, राइट? या या वेळामध्ये लोकांना दॅट्स लाइक टाईम कमिंग, डोंट वरी. जे प्रॅक्टिस नाही करतील, जे स्ट्राँग एफर्ट नाही टाकतील. मी काल एक वाक्य टाकलं होतं, की स्पेंड युअर टुडे फॉर माइंडफुलनेस. इन्व्हेस्ट द टाईम फॉर माइंडफुलनेस टुडे.
युअर टुमॉरो विल बी पीसफुल. आज तुम्ही जागरूकतेसाठी, सद्गुणासाठी वेळ टाका. तुमचा उद्या हा खूप चांगला राहील. उद्या याचा अर्थ काय आहे? उद्या याचा अर्थ तुमचे पुढचे जन्म आहे. देअर इज अ नो टुमॉरो. उद्या नावाची कोणतीही गोष्ट नसते. येस्टरडे अँड टुमॉरो नॉट एक्झिस्ट. टुडे also not exist. What exists is only now. आता फक्त अस्तित्वात आहे. हे जे तुम्ही ऐकताय प्रत्येक क्षणामध्ये, हे आहे ओरिजिनल वेळ. हे आहे रिॲलिटी. जे खरं आहे ते आता आहे, उद्यामध्ये नाही. म्हणून आज जर तुम्ही अ, जसं की तुम्ही आंब्याचं बी पेरलंय हातामध्ये, तर त्याचा उद्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? म्हणजे समोर येणाऱ्या वेळामध्ये काय भेटणार? तुम्हाला गोड आंबेच भेटणार ना. तुम्हाला सावली भेटणार, आंबे भेटणार, राइट? मेनी, मेनी बेनिफिट्स. सेम थिंग आज जर आपण इन्व्हेस्ट केलं या सगळ्या धर्मामध्ये, ओके, तर काय होणार आहे? ओके, नो मॅटर तुम्हाला ज्ञान नाही प्राप्त होते, तुम्हाला लाईट नाही येत. नॉट एन इश्यू. बट तुमचा हाताचा जो वेळ आहे, आज जो आहे, तो तर तुमचा चांगला होत. तो तर तुम्ही म्हणजे दुर्गुणांना बळी नाही पडत आहे. दॅट इज अ बिग विक्टरी. हेच जीवनामधलं सर्वात मोठं यश. तर भगवान बुद्धाचं जे अधिष्ठान होतं ते काही एका एका जन्माचं नाही. ते असंख्य जन्माची प्रॅक्टिस आहे. तर बुद्ध वंश चर्या पीठकमध्ये एक म्हणजे भगवान बुद्धाचे जातक बद्दल सांगितलेलं आहे. सॉरी की तेमिया, तेमिया नावाचा जो तेमिया पंडिता म्हणून चर्या बुद्ध वंश चर्या पीठकमध्ये चॅप्टर थर्ड थर्ड सेक्शन 6वं चॅप्टर आहे. तेमिया पंडिताचर्यम. तर एक मिनिट. तर हे जे टेमिया असतात, म्हणजे हा जो बालक आहे हा हा एक राजाच्या घरी जन्म घेतो म्हणजे बोधिसत्व. तर बोधिसत्व ज्यावेळेस जन्म घेतात त्या घरामध्ये, तर ॲक्चुअली तिथं ऑलरेडी सगळ्यांना माहिती असतं की अ, हा जो राजकुमार आहे हा समोर जाऊन अ, राजा बनणार आणि हे त्यांनाही माहिती असतं. बट त्यांच्या प्रॅक्टिसमुळं ते त्यांचे जे मागचे जन्म असतात ते पाहून घेतात. सॉरी हां. तर पास्ट लाईफमध्ये ते निरय पाहतात. कारण की काही जन्मामध्ये अ, हे जे राजकुमार असतात म्हणजे बोधिसत्व राजा असल्यामुळं त्यांना वेगवेगळे वेगवेगळे जेव्हा ऑर्डर दिले त्यांनी, तर त्या ऑर्डरमुळे ज्या हत्या झाल्या, त्यामुळे त्यांना निरयाच्या यातना भोगाव्या लागल्या म्हणजे हेल. ओके. तर ते त्यांना आठवतं की बिकॉज ऑफ माय धिस ॲक्शन आय गॉट धिस अँड धिस. तर माझ्या या कृत्यामुळे मला असे-असे कर्म भोगावे लागले. तर हे त्यांना आठवल्यानंतर ते काय म्हणतात, की ते काय करतात, तर तिथं ते खूप चिंतेमध्ये चालले जातात. टू मच वरी. तर तिथं सम देवता येतात आणि ते त्यांना गाईडन्स करतात, की तुम्ही काय करा, की फुलिश आणि स्लगिश म्हणजे तुम्ही असं स्वतःला दाखवा, की तुम्ही खूप अ, क्रिपल आहे. क्रिपल म्हणजे तुम्हाला चालता येत नाही, हलता येत नाही, तुम्हाला ऐकू येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही. ओके. तुम्ही असं दाखवा आणि लाइक दॅट समथिंग 7 ऑर 8 इयर्स त्या टाइप असतात ते 7 ते 8 वर्षाचे. तर ते स्टार्ट टू डू दॅट. ते काय करतात, की मग एकाच ठिकाणी बसणं. ओके. मग तर जेवढे नोकर-चाकर असतात मग त्यांना रोज खाऊ घालतात. तर ते जागच्या जागीच सगळं ओके. सकाळचं जे काही असतं आपलं मॉर्निंग सेशन डेफिकेशन आणि युरिनेटिंग ते जागच्या जागीच करायला सुरुवात करतात. व्हेरी डर्टी अँड डिगॉर्डरी ते ही लिव्हिंग. तर मग हळू-हळू, हळू-हळू असं वागत, वागत, वागत राजाला मग पक्का विश्वास होऊन जातो, की हा जो आहे आता
हा आता राजा बनण्याच्या काहीच कामाचा नाही. पण हे जे अधिष्ठान ते घेतात, की नाही मला जोपर्यंत इथून मुक्ती भेटत नाही, मला या फॅमिलीमधून जोपर्यंत मला हाकलून देत नाही, तोपर्यंत मी असंच वागणार. तर कधी-कधी इतकी घाण त्यांच्या आजूबाजूला साचायची, की ते त्या घाणीमध्येच बसून राहायचे परंतु हालत नव्हते. मी हे नाही म्हणत आहे, की आपल्याला इथंच बट अंडरस्टँड म्हणजे इतकी घाण वास, इतकं सगळं घाण आणि बरेच दिवस नोकर साफ नाही करायचे. एव्हरीबडी कॅन अंडरस्टँड ना, की हळू-हळू ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास असतो, त्या व्यक्तीपासून आपण दूर हटण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला दूर हटवण्याचा प्रयत्न करतो आहोत बिकॉज ऑफ द आपल्या मनाला त्रास सहन नाही होत. तसंच त्या नोकरांना पण या पद्धतीने व्हायला सुरुवात होते. तर मग काय होतं, की अ, राजा मग ऑर्डर देऊन देतो, की याला तुम्ही बिरीड करून टाका. याला तुम्ही काय ते दफन करून टाका समथिंग आणि मग त्याला घेऊन जातात. तो जो सारथी असतो, घेऊन जात असतो. सो तर ते हं, तो जो चाक असतो त्या रथाचा तो एका गड्ड्यामध्ये फसून जातो. मग अ, गड्ड्यामध्ये फसल्यानंतर टेमिया जे असतात, तर ते आता खूप स्ट्राँग असतात. समथिंग 18 और 19 इयर्स. तर हा जो सारथी असतो तो मदत मागण्यासाठी थोडंसं दूर जातो. कारण त्याला माहिती असतं की त्याच्या एकट्याच्याने उचलल्या जाणार नाही. कारण की तो राजकुमार आतमध्ये आहे. तर हा दूर गेल्यानंतर राजकुमार त्या रथाला एका हातानेच असं उचलून, डायरेक्ट उचलून बाजूला ठेवतात. तर हे जे टेमी असतात, सॉरी हा जो सारथी असतो तो एकदम अचंबित होऊन जातो, की असं कसं काय झालंय? तो ही रन तो राजाकडं पळत जातो, की राजकुमार खूप चांगले झालेले. मला जास्त समोर माहीत नाही, बट आय थिंक तिथंच हे होतं, की हा जो राजकुमार असतो हा म्हणजे भगवा वस्त्र परिधान करून एका ठिकाणी बसून जातो. त्यानंतर अ, त्यांचे आई-वडील, सारथी, नातेवाईक सगळे येतात. तर तिथं ते एक प्रवचन दिलं जातं. तिथं हे सगळे जे असतात राजा, राजकुमार, हे त्यांची आई आणि नोकर हे सगळे स्वतः पण नव्हतात. देन राजा ऑर्डर करतो संपूर्ण प्रजेला, तुम्ही या म्हणून. ते सगळे येतात. अजानतर प्रवचन दिलं जातं. ऑल स्वतः पण. दॅट्स द पॉवर ना, की 16-17 वर्ष म्हणजे सॉरी 8 ते 10 वर्ष एका ठिकाणी बसणं, एका ठिकाणी निर्णय क्षमता. निर्णय क्षमतेमध्ये ठामपणा असल्यामुळं आपली जी अ, आपली जी काय म्हणतो कॉन्फिडन्स जो असतो तो खूप प्रखर होत जातो. त्याच्यामुळं प्रज्ञा जी असते ती इग्नाइट होऊन जाते. जी विस्डम असते ती यायला सुरुवात होते. तर इतकं स्ट्राँग डिटर्मिनेशन, फर्म डिटर्मिनेशन म्हणजे अधिष्ठान जर आपण ठेवलं, तर शुअर आपली प्रॅक्टिस खूप समोर जाईल. इव्हन जे ध्यानाची प्रॅक्टिस करतात, जे ध्यानामध्ये एंटर करत असतात, त्यांनाही अधिष्ठानाचीच प्रॅक्टिस आहे. इव्हन अरहंत पद प्राप्त होईस्तोवर अधिष्ठानाची प्रॅक्टिस केल्या जाते. वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते, हे मी सांगत नाही की कशी केल्या जाते. तर ती हायर प्रॅक्टिस आहे. सो अ, खूप इम्पोर्टंट असतं की अधिष्ठान आपण म्हणजे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तर सॉरी हां, थोडा आज गळा खराब आहे. तर कधीही लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण अ, लाईफमध्ये पण लिमिटपर्यंत पोहोचलो आणि आपण आपल्या निर्णय क्षमतेमध्ये, निश्चय क्षमतेमध्ये हारायला फील करायला लागलो, डिस्पेअर फील करायला लागलो. तर अ, पुन्हा उभं उभं राहायचं, पुन्हा एनर्जेटिक व्हायचं आणि पुन्हा म्हणायचं की अजून संपलेलं नाही, ओके. अजून संपलेलं नाही. एक, 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 एक एका क्षणाचा सुद्धा डिटर्मिनेशन घ्यायचं की नाही अजून पुन्हा पुश करायचं स्वतःला, पुन्हा पुश करत आहे. यामुळं काय होईल की तुमचे जे जे मोठं अधिष्ठान आहे, मोठं निश्चय क्षमता आहे, त्या निर्णयांना छोटे-छोटे जे निर्णय असतात की ओके आळशी नाही पडायचं आहे, झोपायचं नाही सकाळी हं. या छोट्या-छोट्या निर्णयांना तुम्हाला पुश भेटत राहील. तुमचा जो मोठं ध्येय असतं, त्या मोठ्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी छोट्या-छोट्या ध्येयांची पण गरज असते कधी पण. ओके. तर
आणि सगळ्यात महत्वाचं आहे, की ज्या वेळेस तुम्ही आळशी होसाल, तुम्हाला वाटेल, की नाही उठायचं नाही. अंडरस्टँड हे का होते? कारण की तुमचं ध्यान वाढत आहे. ओके. मारा काय करत असतो, तुमचं ध्यान जर वाढत असेल, तर तो खूप कारणं असतं. प्रत्येकजण वेगवेगळं कारण देतो. "सर, आय वर्क हार्ड अँड धिस अँड दॅट." नाही, माझ्या घरी खूप नातेवाईक आले आणि लाइक दॅट, लाइक दॅट. ओके. एकच प्रश्न विचारतो. तुमचं काम, तुमचे नातेवाईक, तुमच्या इच्छा हे तुम्हाला मृत्यूसमयी वाचवतील का? इम्पॉसिबल आहे. नाही वाचवू शकणार. जर जर अ, ते जुने लोकं म्हणायचे बघा, की तुमच्या पापाचा घडा भरला किंवा पापाच्या तराजूमध्ये एकीकडे जास्त वाढलेला आहे. हे हे जर झालं तर आपले नातेवाईक किंवा आपले रिलेटिव्ह किंवा आपल्या इच्छा आणि हे जे दुर्गुण आहेत, या दुर्गुणांच्यामुळं आपण आळसाने प्रॅक्टिसला सोडून देतो. प्रॅक्टिस म्हणजे काय? ॲडव्हर्टाइज करायची गरज आहे का धम्म देण्यासाठी? म्हणजे ग्रुपमध्ये मला टाकावं लागतं लिटरली, की प्लीज या सकाळी. ओके. तुम्ही ज्या लोकांना ॲड करता, ओके, तुम्ही आउट ऑफ आउट ऑफ काइंडनेस एंड जनरॉसिटी तुमच्या मनामध्ये करुणा असते आणि तुम्ही त्यांना जॉइन करता. ओके. इफ एक एक्झाम्पल देतो मी. सपोज एक विहार आहे जसं आता आपण बांधत आहे हां. आपलं विहार बनलं आणि आपल्या विहाराची कॅपॅसिटी आहे फक्त 100 पीपल. ओके. आणि 100 पैकी 50 लोकं फक्त झोपी आहेत. एव्हरी डे ते ईटिंग अँड स्लीपिंग ओन्ली. ओके. आणि 50 लोकं वाट पाहतायत, की हे 50 लोकं बाहेर कधी पडतील किंवा 10 लोकं, 20 लोकं कधी बाहेर पडतील आणि दे हॅव पारमिता. ओके. त्यांच्या पारमिता आहे आणि ते स्ट्राँग आहेत. ओके. दे कॅन डू एनीथिंग फॉर प्रॅक्टिस. आणि जे आळशी आहेत, ओके. जे आळशी आहेत, जे वेळ खातायत, जे अ, लोकांनी दिलेलं दान खातायत आळसामुळं. ओके. तर हे जे आहे, हे योग्य आहे का जे 50 बाहेर वाट पाहतायत, ते ते अंदर येणं योग्य आहे का हे बाहेर जाणं योग्य आहे? जे आळशी आहेत ते फेकल्याच जातात. हे कधीही लक्षात ठेवायचं. नदीमध्ये विरुद्ध दिशेनं पोहा की कशीही पोहा. तुम्ही जर प्रयत्न करसाल तर काठावर असाल ना. तुम्ही म्हणसाल की मी तसंच पडून राहतो. तर साहजिक आहे. जसा करंट असेल, तसं तुम्ही वाहत जाणार. तसंच मनामध्ये पण असतं. मनामध्ये 4 ओघ आहेत. कामओघ, भवओघ, वित्तओघ, अविद्याओघ. हे ओघ जर आपली निर्णय क्षमता, अधिष्ठान नसतील, कृती नसेल त्या अधिष्ठानासोबत, साहजिक आहे. दुर्गुण आपल्याला तर कुठेही फेकून देतील. 99.99% दुर्गुणामुळे व्यक्ती हेलमध्येच जातो. 100% ओके. क्वाईट 1% चान्सेस असतात, की आपण चांगल्या कर्माच्या प्रभावामुळे सपोज प्रॅक्टिस नसेल, परंतु एखादा व्यक्ती खूप सत्कर्म करत आहे. तर त्याला चान्स भेटतो, की ही कॅन बी कम बॅक टू द ह्युमन लाईफ फॉर मोर दॅन दॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त. सो अंडरस्टँड दॅट डिटर्मिनेशन इज अ व्हेरी पॉवरफुल. हे जे ओघ असतात मग हे आपल्याला वाहून घेऊन जातात. तर हे खूप महत्वाचं आहे, की आपण जे आपली लेझीनेस आहे, जो आळस आहे, हा आळस केव्हा उत्पन्न होत असतो? ज्यावेळेस आपण प्रोग्रेस करत असतो. याचा अर्थ तुम्हाला आळस येते हेच चिन्ह आहे, की तुमची प्रगती होते ध्यानामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला आळस येते. त्यामुळे तुम्हाला स्वतःला फेकून देणं आहे, तो आळस लिटरली फेकून देणं आहे. एक वाक्य सांगतो मी तुम्हाला जसं की मोस्टली लेडीज सगळे लेडीज आहेत तिथं. सपोज तुम्ही एकदम चांगला मेकअप केला आणि त्याच्यावर थोडंसं असं डाग लागला असा थोडासा इकडं-तिकडं काहीतरी. किती वेळात तुम्ही त्याला रिमूव्ह करता? विथिन म्हणजे खूप फास्ट त्याच्या समोरही मी एक सांगतो, की सपोज तुमच्या डोळ्यामध्ये काही कचरा गेला. किती 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 वेळात तुम्ही प्रयत्न करता त्याला रिमूव्ह करण्याचा? क्विकली कारण की आपल्याला खूप सफर होतं. ओके.
जसं की आपल्या पायामध्ये खिळा किंवा काटा रुतला. किती फटकन आपण त्याला रिमूव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो. तसे प्रयत्न आपण दुर्गुणांना रिमूव्ह करण्यासाठी करतच नाही. कारण की मोहामुळं दुर्गुण हे आपल्याला चांगले वाटत असतात. काल एक वाक्य आलतं माझ्या मनामध्ये मी टाकून दिलं, की दुर्गुणांना दुःख आवडतं. येस, इट्स ट्रू. कारण की दुर्गुण दुःखच उत्पन्न करत असतात आणि मोहामुळं ते मोह म्हणजे दॅट इज द जसं अ, मिठाचा गुणधर्म आहे गोडपणा, साखरेचा गुणधर्म सॉरी मिठाचा गुणधर्म खारटपणा, साखरेचा गुणधर्म आहे गोडपणा. सेम दुर्गुणांचा गुणधर्म आहे दुःख देणं. दॅट्स द फॅक्टर. जन्म झाल्या-झाल्या आपण गिफ्टेड आहे दुर्गुणासोबत. तुम्ही हे नका म्हणू, की हळू-हळू डेव्हलप होतात. नाही. इंटरनल असतं बिकॉज माइंड इस द कॉम्बिनेशन ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मेंटल फॅक्टर्स एंड कॉन्शियसनेस. ओके. अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्शियसनेस एंड मेंटल फॅक्टर्स कॉल्ड माइंड. म्हणजे मन म्हणजे काय, की 6 प्रकारच्या चेतना आणि त्याचे गुणधर्म हे म्हणजे मन. मग त्याच्यामध्ये वाईट आणि चांगले हे सगळं हे मी आज टाकून देईल तुम्हाला पी-डी-एफमध्ये. की मनामध्ये सद्गुण किती, दुर्गुण किती आणि न्यूट्रल गुण किती हे पी-डी-एफ टाकून देईल. तुम्ही ते चेक करा. तर आपण अधिष्ठान काय ठेवलं पाहिजे? आणि आजचा टॉक थोडासा लेंदी होईल. आय एम सॉरी फॉर दॅट. बट खूप इम्पोर्टंट आहे. तर आपण काय अधिष्ठान ठेवलं पाहिजे, की आपण लोभ, दोष, मोहाला बळी पडणार नाही. हे आपलं फर्स्ट अधिष्ठान असलं पाहिजे. एव्हरी डे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण याला बळी पडणार नाही. ओके. आपलं अधिष्ठान असलं पाहिजे, की जसं की पंचशील आहे. ओके. पंचशिलामध्ये आपण काय करतो, की पानाती-पाता, निर्मणी सिक्कापदं समाधिया. तुम्ही हत्या करणार नाही याचं मी एक्सेप्टिंग की मी शिक्षा ग्रहण करतोय मराठीमध्ये त्या टाइप ट्रान्सलेशन झालेलं आहे, की सिक्कापदं समाधी म्हणजे समाधीसाठी मी हे सगळं करत आहे. तर तर हे झालं डिटर्मिनेशन. हे झालं तुमचं अधिष्ठान. त्याच्यानंतर दुसरं शील आहे, तिसरं शील आहे, चौथं आहे, 5वं आहे, 6वं, 7वं, 8वं. ते काही ट्रान्सलेट करून सांगत नाही आता. असे कोणकोणते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर प्रत्येक शीलासोबत तुमचं हे अधिष्ठान ठेवलं जातं. जसं मी दरवेळेस सांगतो, उठल्या-उठल्या शील म्हणायचे आणि झोपताना शील म्हणायचे आणि चेक करायचं की तुटले की नाही तुटले. जर नाही तुटले असेल, तुमची 1 दिवसाची शील परफेक्ट. तुमची 1 दिवसाची शीलाची पारमिता कंप्लीट आहे. ओके. तर शिलाप्रती अधिष्ठान ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तर लॉर्ड बुद्धाचं डिटर्मिनेशन ऑलरेडी सांगितलंय किती स्ट्राँग होतं. ओके. आणि कधी एक लक्षात ठेवा की आळस आणि भीती ज्या वेळेस तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये येईल, त्यावेळेस तुम्ही कमजोर नाही पडायचं आहे. तुम्ही 100% एफर्ट करायचे आहे. ज्यांनी टास्क बघा टास्क ग्रुप तयार झालेला आहे. पण बरेच जण मला फोन करतात की "सर माझे नातेवाईक आलते, हे झालं, ते झालं." हं. व्हाय? मी अजून सांगत आहे. नोबडी सेव्ह आवरसेल्फ रादर दॅन आवर ओन माइंड. आपल्याला आपल्याला फक्त आपणच वाचवू शकतो. ते मनुष्य जन्म जो भेटलेला आहे, सो व्हेरी म्हणजे खूप पुण्य आहे. हे आपले खूप पुण्य होतं यामुळे आपल्याला सगळ्या कंडिशन ज्या आहेत सुटेबल आहे निर्वाणासाठी. म्हणजे निब्बाणापर्यंत ज्या फॅसिलिटीज आहे आपल्याला, तुम्ही स्वतः चेक करा. तुम्हाला शेल्टर आहे, कपडे आहेत, जेवण आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट वेळ पण आहे. मे बी बरेच जण जॉबला आहे याच्यामध्ये. सॉरी. तर त्यांना जॉब करून प्रॅक्टिस करावं लागते. आय नो की इट्स बिट हार्ड, बट ज्या फॅसिलिटीज आपल्याला आहे, उद्या चालून तुम्ही जेव्हा 60, 70, 80, 90 चे असाल, त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस खूप हार्ड होऊन जाईल. आज जेव्हा एनर्जी आहे, वेळ आहे, आपल्याला रोग नाही, काही नाही.
आपल्याला रोग नाही, काही नाही. तुम्ही हा विचार करा, की कोव्हिडमध्ये जे डेथ झालेले, इव्हन आपले प्रॅक्टिशनर पण डेथ झालेत काही. ओके. ज्यांनी प्रॅक्टिस केलेली 1 महिना, 15 दिवस ते पण डेथ झालेले. तुम्ही किती काय म्हणतात त्याला, की लकी आहात. लकी शब्द नाही वापरू शकत बिकॉज नॉट गुड. पण भाग्यवंत आहातच, की तुम्हाला चान्स भेटत आहे प्रॅक्टिस करण्याचा, तुम्हाला चान्स भेटत आहे एक श्वास पुन्हा घेण्याचा. ओके. तर हे तुमचे चांगल्या कर्माचे फळ आहे. तुम्ही इतक्या पॅन्डेमिकमध्येही सर्व्हाईव्ह होते. एवढ्या वाईट स्थितीमधूनही समोर जाते. तर आपण हे जे अधिष्ठानामध्ये जो म्हणजे अ, भीती आणि आळस येत असेल तर 100% चेक करायचं की नाही. मी याला बळी पडणार नाही आणि अ, माझी प्रॅक्टिस कंटिन्यू. हे अधिष्ठान पक्के ठेवायचे. ओके. हे नाही म्हणायचं की मी बसते आता आणि माझा शेवटचा रक्ताचा कण नॉट पॉसिबल. कारण की तेवढं आपलं माइंड पॉवरफुल नाही ॲज पर गॉड. ओके. आणि त्याच्यानंतरचं जे अधिष्ठान आहे की इम्पोर्टंट काय आहे, की आपण 10 पारमिता कंप्लीट केल्या पाहिजे. मी प्रत्येक वेळेस अ, बघा आता या 10 महिन्यामध्ये मी कधीही डोनेशनबद्दल बोललेलो नाही. ओके. कधीही या फॅक्टरला जास्त फोकस नाही केलेला. कारण की महाराष्ट्रामध्ये या फॅक्टरला जास्तीत जास्त फोकस केला गेला. ओके. पण याचा अर्थ असा नाहीये, की तुम्हाला ते प्रॅक्टिस नाही करायचं. इट इज अ प्रॅक्टिस, इट इज अ पारमिता. तर तुमचं हे अधिष्ठान असलं पाहिजे रोजचं, की मी 10च्या 10 पारमिता रोज पालन करेन. ओके. तुमचं हे शुअर अधिष्ठान असलं पाहिजे, की मी 100% प्रयत्न करेल न तुटण्याचा. हाऊ ब्युटिफुल ना, की तुम्ही एक दिवस बिलकुल खोटं नाही बोलले. ओके. तुम्ही बिलकुल म्हणजे हत्या नाही झाली तुमच्याच्यानं. त्यानंतर तुम्ही म्हणजे इंटॉक्सिकेटेड नाही झाले 5 इंद्रियात. व्हेरी नाईस. कारण की संपूर्ण जे 7.5 अब्ज लोकं आहेत, हे त्याच्यातच गुंतलेले आहेत. ओके. फ्यू ऑफ देम हे प्रॅक्टिशनर आहेत ते नाही. पण मोस्ट ऑफ देम लाइक दॅट. लोक दोष मोहामध्ये गुंतलेले. आणि तुम्ही एकीकडे वेगळे. कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहे. सो इट्स इट्स मेक मोर डिफरन्स ना. हे खूप डिफरंट करून टाकतं आपल्याला. मी हे नाही म्हणत की आपल्याला स्पेशलाइज व्हायचं आहे. आपण बाबा प्रॅक्टिस करतो तर आपण काहीतरी युनिक आहे. असं म्हटल्याबरोबर आपला इगो आपल्यामध्ये ॲक्टिव्हेट होऊन जातो. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. ओके. तर हे जे 10 पारमिता आहे शुअर प्रॅक्टिस करायची आहे. आणि ही जी प्रॅक्टिस आहे, ही मग मी रवींद्र सरांनी अ, यांना म्हटलेलं होतं, की 4 ते 5 महिन्यात, 3 महिन्यात, की मी हे ऑनलाईनचं जे आहे ते 1 वर्ष कंप्लीट करणार. ओके. दॅट्स माय डिटर्मिनेशन. हा माझा निश्चय आहे, की मी 1 वर्ष 100% कंप्लीट करणार. ओके. जर 1 वर्षाच्या ह्याच्यात अं, मी हे नाही म्हणत, की माझ्यामुळं होते. ओके. बट बट 1 वर्षाच्या टीचिंग आणि ट्रेनिंगमुळे एव्हरी डे मी तुम्हाला जे मोटिव्हेट करत आहे, प्रवचनं देत आहे. हाऊ मच द मेरिट्स आय गेन आय डोंट नो. इट्स इनकॅल्क्युलेबल पण खूप कमी पडतं त्याच्यासमोर. ते एक प्रवचन मी सांगतो, एक प्रवचन जर तुम्ही दिलं, त्याच्यामध्ये जर 4 पालीच्या लाईन्स असल्या, तर भगवान बुद्ध म्हणतात, की जर तुम्ही भगवान बुद्ध, पैश्चिक बुद्ध म्हणजे सम्मा संबुद्ध, पैश्चिक बुद्ध आणि अरहंत हे या पृथ्वीवर एकाजवळ एक बसले. म्हणजे पूर्ण पृथ्वी या तिघांनी भरून गेली. जवळ-जवळ, जवळ-जवळ आणि कुठंच जागा राहिली नाही. हे तिघंही बसले एकसोबत जवळ-जवळ, जवळ-जवळ, जवळ. आणि जर तुम्ही त्यांना भोजन दान दिलं आणि भोजनामध्ये एक वाटी तूप दिलं. व्हेरी पॉवरफुल ना तूप तूप दान करायचं पुण्य खूप आहे. ओके. दॅट्स दॅट्स अ व्हेरी पॉवरफुल तर इतक्या 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 संबुद्ध, पैश्चक बुद्ध आणि अरहंताला तुम्ही एक दिवस भोजन दान दिलं. ओके.
त्या भोजनदानापेक्षाही इतक्या संभासम बुद्धांना भोजनदान दिल्याच्या पेक्षाही एका प्रवचनाचं पुण्य जास्त आहे. व्हेरी पॉवरफुल. त्याच्यामुळे याला अमतधम्म म्हणतात. अमतदान. म्हणजे द डोनेशन ऑफ डेथलेस. हे निब्बाणाचं दान आहे. ओके. जेव्हा आपण हे देतो तर रिफंडमध्ये आपल्याला हेच भेटणार. निब्बाण धातूच भेटणार. व्हेरी पॉवरफुल. पण केव्हा झालंय? बिकॉज ऑफ डिटर्मिनेशन. निर्णय क्षमता, निश्चय क्षमता. मी हे नाही म्हणत की मी खूप स्ट्रॉंग. आय एम अल्सो सेम लाइक यू. मी तुमच्यासारखाच. परंतु मी दरवेळेस सांगितलेलं आहे, मी पुश करत राहतो स्वतःला. 4:00 wake up and every morning meditation and then giving Dhamma talk. Full day replying the people, लोकांना रिप्लाय देणं. देन मी हेही सांगतो की नियरली 10:30 पर्यंतही कॉल असतात कधी-कधी. ओके. बट आय नॉट फेड अप. ओके. टायर्ड बट नॉट फेड अप. म्हणजे लवकर हे नाही. बिकॉज आय नो की हे पारमिताच आहे. हे अधिष्ठानाची पारमिताच आहे. बिकॉज माइट बी आय डिड इन द पास्ट लाईफ. ओके. कुठं ना कुठं मी प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यामुळे ही पारमिता डेव्हलप झालेली. सेम वे ज्यांच्या पारमिता या पद्धतीच्या आपल्याला सपोज डेव्हलप करायच्या असतील. ओके. सपोज अधिष्ठानाची जर पारमिता आपल्याला प्रखर करायची असेल तर आपल्याला 100% प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला याची प्रॅक्टिस करावी लागेल. ओके. असं नाहीये की एक दिवस अ, आपण खूप मन लावून केला, जसं की आता आता तुम्ही ऐकलं आणि तुम्ही खूप उत्स्फूर्त होऊन जासाल आणि देन तुम्ही अ, उत्स्फूर्त होसाल आणि विचार करसाल की नाही आजपासून मी खूप हे करतो अँड सेकंड डे वीक. बट एव्हरी मॉर्निंग तुम्हाला स्वतःला बूस्ट करायचं आहे. ते बूस्ट म्हणजे एनर्जाइज करायचं आहे. तर जर तुम्ही या पद्धतीनं प्रॅक्टिस करत गेला तर 100% शुअर आहे की तुम्हाला पाथ अँड फ्रुइशन तुमच्यापासून वाचवू नाही शकणार. म्हणजे मग आणि फळ कोणत्याही प्रॅक्टिशनरसाठी मग्ग आणि फल पॉसिबल आहे. जर कोणतेही लोकं म्हणत असतील, की मार्ग आणि फल प्राप्त होत नाही, तर ते त्यांचं जे निर्णय क्षमता आहे, अधिष्ठान आहे, ते वीक आहे. त्याच्यामुळे ते म्हणतात, की प्राप्त नाही होऊ शकत. एफर्ट केले, अष्टांगिक मार्गावर चाललं, तर शुअर प्राप्त होतात. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. तर कधीही ऑप्टिमिस्टिक राहण्याचा आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि जेव्हाही तुम्हाला वाटेल, की तुम्हाला अ, तुमचं जे टास्क आहे ते अनबीटेबल वाटत आहे किंवा तुम्हाला वाटत की खूपच हार्ड आहे, नो प्रॉब्लेम. थोडं पुन्हा पुश करायचं, की नाही मी करतो, मी करतो. नो मॅटर एकदा फेल होईल, दोनदा फेल होईल, 1000 वेळेस फेल होईल. बट आय विल ट्राय, आय विल ट्राय, आय विल ट्राय. त्यावेळेस हे सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे तुमचं जे ध्यानाची जी प्रगती आहे, ती तुमच्या अधिष्ठानावर. ओके. आय थिंक की इतकं सगळं तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी खूप आहे. ओके. हे यूकेचं आहे आणि त्या दिवशी अजान अमारोचं विहार आहे. अजान अमारो आले होते आपल्या ह्याच्यामध्ये धम्मप्रवचनासाठी. त्यांचं विहार आहे. मी म्हणजे मी प्लॅन हाच करत आहे, की याच पद्धतीचं आपलंही बनवायचं आहे. ओके. ते याला अमरावती बुद्धिस्ट मॉनेस्ट्री म्हणतात. तर याच पद्धतीचं मला वाटत आहे, की थोडंसं इतकं साफ आणि इतकं क्लीन आणि नाईस पण आपल्याला बनवायचं आहे. ओके. इट्स व्हेरी हार्ड. खूप हार्ड आहे, बट आय विल ट्राय. कारण की मी अजूनही गिव्ह अप केलेलं नाही. 100% होऊनच जाईल. थोडा वेळ लागेल, परंतु शुअर 100% होऊन जाईल. ओके. नो प्रॉब्लेम. इव्हन इव्हन बघा मी कोणी असो नसो, मी एवढंच म्हणजे ठरवलेलं आहे, की इव्हन कोणी असो नसो सोबत आय विल ट्राय, आय विल मेक इट. म्हणजे अ, जेव्हा मी 2012 2012-13 मध्ये ठरवलं होतं, की विहार बनवायचं. ओके. तर
सपोर्ट काहीच नाही. तरी मी ठरवलं होतं की शुअर आय विल डू इट, आय विल डू इट, आय विल डू इट. ओके. मग हळू-हळू, हळू-हळू, हळू लोकं जुळत गेले. बट वी विल ट्राय वी विल ट्राय. बघा तुम्हाला दाखवून देतो कसं आहे ते. नाईस वन. व्हेरी ब्युटिफुल आहे. सी अमरावती बुद्धिस्ट मॉनेस्ट्री जगामधली सर्वोत्कृष्ट आहे. ओके. अजान सुमेधो, अजान अमारो जगामधले सर्वोत्कृष्ट भिक्खू आहेत तिथं. सी याला म्हणतात विहार. तुम्ही गेल्या तुम्ही जसं एंटर करसाल विहारामध्ये, तुम्हाला शांत होण्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही ऑटोमॅटिकली शांत व्हायला पाहिजे. सी लाइक धिस वन. विहार त्याला म्हणतात, की तुम्हाला शांत होण्याची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही तिथं गेल्या-गेल्याच शांत व्हायला पाहिजे. ओके. इट्स हार्ड, खूप हार्ड आहे, बट वी विल ट्राय. ओके.